नमस्कार. पेशवाई लूक म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे देखणी पेशवाई नथ. आपण अगदी सहज घरच्या घरी बनवू शकतो. तर ही पेशवाई नथ तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये. खूप सुंदर तुमच्या लूकला खूप छान दिसेल अशी ही नथ आहे. आपण ही नथ सणासुदीला नऊवारी साडी, काठपदर साडी, पेशवाई साडी यावर तुम्ही ही नथ घालू शकता. तर कशी दिसत आहे ही नथ मला कमेंटमधनं नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, स्किप न करता. तर ही नथ कशी बनवायची, तर आज तुम्हाला तीच मी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर चला मग बघूया ही नथ कशी तयार करतात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला. इकडं गहू मोती आहेत, 0 mm गोल्ड मनी आहेत, 1 mm गोल्ड मनी आहेत, 18 गेज वायर आहे, 0.3 mm वायर आहे. त्यानंतर पक्कड, कटर आणि स्टोन आहे. तर सुरुवातीला आपल्याला 18 गेजची वायर कट करून घ्यायची आहे आणि नथीचा लूक तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओत मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप करत जायचं आहे. खूप सुंदर अशी ही पेशवाई नथ तयार होते. तुम्ही अगदी घरच्या घरी ही सोप्या पद्धतीने नथ तुम्ही तयार करू शकता. तर व्हिडिओत मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला नथीचा लूक तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 0.3 mmचं वायर घ्यायचं आहे. वायर कट करून घेतल्यानंतर जो आपण नथीचा बेस तयार केला आहे त्या बेसला हे वायर पूर्ण रॅप करून घ्यायचं आहे. गोल गोल राऊंड करून पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते वायर हलू नये. वायर आपलं पूर्ण पॅक करून झाल्यानंतर आपल्याला 1 पॉईंटचे गोल्ड बीड्स वायरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. व्हिडिओत दाखवत आहे मी त्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस करायची आहे. आता हे आपले गोल्ड मनी टाकून झाले आहेत. आता आपण जो नथीचा बेस तयार केला आहे त्याच्या गोल राऊंडने आपल्याला हे मोती ॲड करून घ्यायचे आहेत. गोल राऊंड करायचे आहेत. व्हिडिओत मी दाखवत आहे सेम त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. नथ बनवताना फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, त्यामुळे व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच करा. तुम्ही पाहू शकता इथं आपण गोल राऊंड आपण मनी टाकून घेतले आहेत. आता जे वरचं वायर शिल्लक राहिलेलं आहे ते वायर पूर्ण राऊंडने पॅक करायचे व्यवस्थित, जेणेकरून ते मणी हलणार नाहीत, व्यवस्थित पॅक होतील. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला मणी पॅक करून घ्यायचे आहेत वायरच्या साहाय्याने. तुम्ही एकदा ही घरी नथ नक्कीच ट्राय करून बघा. वायर पॅक करून झाल्यानंतर आपल्याला सुंदर असं फूल तयार करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला गहू मोती टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 0 पॉईंटचं हे गोल्ड बीड्स आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि जे 0.3 mmचं वायर आहे आपलं, ते वायर त्या गहू मोत्याच्या साईडने खालच्या दिशेने आपल्याला ओढून घ्यायचं आहे, व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला की फूल तयार कसं करायचं. मी भरपूर ज्वेलरी बनवली आहेत. तर सेम त्या पद्धतीने आपल्याला हे फूल तयार करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता हे मणी मी असा टाकून घेतला आहे.
सेम ह्या पद्धतीनेच आपल्याला 9 मोती ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला आहे. मोत्यांमध्ये अंतर अजिबात पडू द्यायचं नाही, नाहीतर लूक चेंज होतो नथीचा. ते व्यवस्थित दिसत नाही. त्यानंतर आपल्याला इकडं स्टोन टाकून घ्यायचा आहे 18 गेजच्या वायरमध्ये. स्टोन टाकून झाल्यानंतर जे आपण फूल तयार केलं आहे मोत्यांचं, ते व्यवस्थित गोल राऊंडने आपल्याला काळजीपूर्वक व्यवस्थित आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवत आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे फूल दिसत आहे. तर आता मी याला पॅक करून घेते व्यवस्थित. मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही पण करायचं आहे. आता हे फिक्स फूल करण्यासाठी जे मोती आहेत त्या मोतीच्या प्रत्येक मोत्यामधनं आपल्याला ते वायर फिक्स करून घ्यायचं आहे राऊंडमध्ये, जेणेकरून ते मोती व्यवस्थित पॅक झाले पाहिजेत आणि सुंदर फूल दिसलं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता हे फूल व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे मी. आता आपल्याला वरच्या साईडने आपण जी प्रोसेस केली होती 1 mmचे गोल्ड मोती, परत नंतर खालच्या दिशेने आपल्याला गोल्ड मनी टाकून घ्यायचे आहेत 1 mmचे. तर आता गोल्ड मनी टाकून झालेली आहेत. सेम जी वरी आपण प्रोसेस केली होती तीच सेम प्रोसेस आपल्याला खालच्या साईडला करून घ्यायची आहे व्यवस्थित. मण्यांमध्ये अजिबात गॅप पडला नाही पाहिजे. व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही नथ तयार करून घ्यायची आहे. गोल राऊंड मोती आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ दाखवत आहे मी त्याप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे. तर इकडं आपली ही नथ तयार आहे, पेशवाई नथ. कशी वाटत आहे सांगा. आता जे वरचं एक्स्ट्रा वायर आहे ते कट करून टाकायचं आहे आणि तिथं लूप तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ते नथ नाकात घातल्यानंतर व्यवस्थित आपल्या नाकाला बसली पाहिजे. यासाठी काळजीपूर्वक तिथं लूप तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघायचं आहे ती नथ व्यवस्थित बसते का ते निसटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर इथं मी ते दाखवलं आहे तुम्हाला. खूप छान नथ दिसते ही. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू पुढच्या